त्यानंतर एक मोठी बातमी येते नागपुरातनं। तिथे प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप बंद करण्यात आले। पुरवठा होत नसल्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून एलपीजी पंप बंद आहेत। एलपीजी पंप बंद असल्यामुळे शहरातील रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसलाय। इराण इस्रायल युद्धाचा एलपीजी पुरवठ्यावरती परिणाम झालाय नागपूरमध्ये। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, काय स्थिती आहे? नक्कीच नागपुरात गो गॅस पाठोपाठ आता प्राईम फ्यूल कंपनीचे एलपीजी पंप सुद्धा बंद आहेत। इराण इस्रायल युद्धाचा थेट परिणाम एलपीजीच्या पुरवठ्यावर होतो आणि नागपुरातले म्हणजे गो गॅसचे जवळपास 6 पंप बंद आहेत। त्या पाठोपाठ आता प्राईम फ्यूलचे पंपही बंद आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो या ऑटो चालकांना बसतोय, कारण की एलपीजीवर नागपुरातले किमान 600 पेक्षा जास्त ऑटो चालत असतात आणि ते ऑटो जे आहे ते आता ठप्प आहे। काय प्रॉब्लेम होतोय दादा? काय सर, बहुत प्रॉब्लम जा रही है ना, हमारी रोजी रोटी निकल रही है ना, ये पंप चालू हो रहा है, ऊपर से रेट भी बढ़ा दिए, तो हमें बड़ा दिक्कत जा रही है। 4-5 दिन हो गए साहब, 4-5 दिन हमारा ऑटो घर पे रखा है। नक्कीच ही अडचण आणि फक्त हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। नागपुरातले बहुतांश ऑटो चालक जे आहेत ते एलपीजीवर आपला ऑटो चालवतात आणि प्रवाशांसाठी मोठी मदत होते वाहतुकीसाठी, परंतु आता एलपीजीचे गो गॅसचे पंप बंद आहे, प्राईम फ्यूलचे एलपीजीचे पंप बंद आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो ऑटो चालकांवर होतोय। एलपीजीवर जे वाहनं चालतात त्यांच्यावर होतोय। गो गॅसचे पंप गेल्या 3 दिवसापासून बंद आहे, परंतु प्राईम फ्यूलचे पंप जे आहे ते जवळपास 10 ते 12 दिवस झाले बंद आहेत। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम याच्यावर झालेला आहे। एलपीजीचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळे हे पंप जे आहे ते बंद आहेत। गजानन, धन्यवाद या माहितीसाठी।